राम राम. मी प्रकाश महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. आज राजर्षी शाहू महाराजांची जयंती आहे, ज्यांनी सामाजिक समतेचं, अस्पृश्यता निवारणाचं आणि आरक्षणावर फार मोठं जनकल्याणाचं काम केलं. अशा राजर्षी शाहू महाराजांना विनम्र अभिवादन. गेली 2 दिवस झाले एक विषय महाराष्ट्रात गाजतोय. मला काल एका माझ्या व्ह्युअर्सनं आपल्या कॉमेंटमध्ये असं लिहिलं होतं की याच्यावर आपण बोला. संजय दीना पाटील हे उद्धव ठाकरेच्या गटातर्फे म्हणजे उबाटातर्फे लोकसभेला उभा राहिले मुंबईत आणि ते निवडून आले. त्यानंतर जे 6 खासदार शिवसेनेमध्ये ज्याचं नेतृत्व माननीय एकनाथजी शिंदे करतात, त्यात ते परत आले. हा सल्ला त्यांनी संजय राऊतचा ऐकलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की संजय राऊतनं हा कसा सल्ला दिला. त्याचं एक असं आहे की संजय राऊत गेली काही दिवस शरद पवार साहेबांनाही म्हणत होते की तुम्ही काँग्रेसमधून फुटून बाहेर आलात, तुम्ही काँग्रेसमध्ये परत जा. ममता बॅनर्जीला ते असं म्हणत होते की तुम्ही काँग्रेसमधून फुटून बाहेर आलात, तुम्ही काँग्रेसमध्ये परत जा. म्हणजे जे काँग्रेसमधून फुटून बाहेर आले त्या सगळ्यांनी काँग्रेसमध्ये जावं, हा न मागितलेला सल्ला, आगाऊपणाचा सल्ला संजय राऊत सगळ्याला देत होते. या 6 खासदारांनी संजय राऊतचं ऐकलं आणि ते मूळ शिवसेनेत परत आले. आता परत आल्यानंतर काही उबाटा गटाच्या प्रेमी मीडिया प्रसारमाध्यमांनी ज्या पद्धतीनं संजय दीना पाटलाला प्रश्न विचारले आणि त्यातून हा प्रसंग उभा राहिला. संजय दीना पाटलाचं समर्थन आम्ही करत नाहीत. महाजन यूट्यूब चॅनल संजय दीना पाटलाचा निषेध करतो. संजय दीना पाटील, आपण लोकप्रतिनिधी आहात, आपण खासदार आहात. पत्रकाराशी कसं वागावं हे जर आपल्याला माहीत नसेल तर तुम्ही सार्वजनिक जीवनातून निवृत्त व्हायला पाहिजे. आपल्यामुळं माननीय एकनाथजी शिंदेंना पत्रकारांची बोलणी ऐकावी लागली. माझी माहिती आहे की तुम्हाला समज देण्यात आलेली आहे माननीय एकनाथजी शिंदे आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडून. पण संजय दीना पाटील, पत्रकाराशी वागताना तुम्ही तो संयम दाखवला नाही. हा तुमचा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. पत्रकाराशी बोलताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाची आपण संयमित उत्तर द्यायला पाहिजेत. आपल्याला जर उत्तर द्यायचं नसेल तर आपण शांत बसा. त्यांना सांगा की या प्रश्नावर मला उत्तर द्यायचं नाही. पत्रकार जरी तुम्हाला खोदून विचारतील तर तुम्ही संयम ठेवू शकता. एक तर उत्तर द्या, नाही तर संयम ठेवून गप्प बसा. पण तुम्ही ज्या पद्धतीनं पत्रकाराला धमकावलेलं आहे, जर पत्रकाराला तुम्ही असं धमकावू शकता तर सामान्य नागरिकाला तुम्ही कसं धमकावत असताल. आणि आपल्यामुळे विनाकारण टीकेची झोड पक्ष नेतृत्वावर उठत आहे. मी काल एका प्रसारमाध्यमाची चर्चा ऐकत होतो. मी पुन्हा सांगतो, संजय दीना पाटलाचं हे वागणं महाजन अँड महाजन यूट्यूबचं चॅनल म्हणून मी कधीही त्याचं समर्थन करणार नाही. मी शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून सुद्धा मी याचं समर्थन करणार नाही. संजय दीना पाटलाचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडा आहे. पण मला सांगा, ज्या पोटतिडकीनं काल सुषमा अंधारे एका प्रसारमाध्यमावर चर्चेत बोलत होत्या, सुषमा अंधारे, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की संजय दीना पाटील इकडं आल्यावरच असं झालं हे तुमचं म्हणणं होतं. तुम्ही जरा उद्धव ठाकरेला जाऊन विचारा, संजय दीना पाटील आणि त्यांचे वडील दीना पाटील यांच्याविषयी त्यांना काही माहीत नव्हतं? काय नव्यानेच माहिती झाली? त्यांच्यावर काही कंट्रोल नव्हता. तुमच्या फायद्यासाठी तुम्ही त्यांना त्यावेळेस उभाटातून उभा केलं आहे आणि तुम्ही त्यांच्या संस्कारापर्यंत गेलात, पक्ष नेतृत्वाच्या संस्कारापर्यंत गेलात, आईबापाच्या संस्कारापर्यंत गेलात. कोणते आईबाप आपल्या मुलाला वट संस्कार देत नाहीत. अगदी दाऊद इब्राहिमनं सुद्धा आपला मुलगा स्मगलिंगमध्ये आणला नाही. काय एखाद्याच्या आई वडिलाला आणि एखाद्याच्या नेत्याला तुम्ही बदनात करा? तुम्हाला हीच संधी सापडली काय?
मला हा तुम्हाला प्रश्न विचारायचा, तुम्ही पत्रकार राहिलेल्या, ज्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात एका इंग्रजी दैनिकामध्ये पत्रकार म्हणून केली, व्यंगचित्रकार म्हणून केली, ते आमच्या सर्वांचे हिंदू हृदय सम्राट श्रद्धेय स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेविषयी आपण काय उद्गार काढले होते हे तुम्ही विसरलात? मग हे संस्कार दिले होते का तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला? बाळासाहेबांना तुम्ही म्हातारा म्हणलात, थरथरत्या हातानं हे करणारं म्हणलात. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेविषयी तुम्ही काय बोललात? हे संस्कार आहेत का तुम्हाला? हवा हा संजय राऊत काय बोलतो? त्या संजय राऊतनी त्या पारकर बाईला शिव्या दिल्यात. पत्रकार आहे ना संजय राऊत, एका वर्तमानपत्राचा संपादक आहे ना. ही भाषा त्याला शोभते? गेल्या 4-8 दिवसात अरविंद सावंतचं पत्रकाराशी कसं वागणं? आणि आज तुम्ही नाकाने कांदे सोलताय. एकनाथ शिंदेला बदनाम करण्याची तुम्ही संधी सोडत नाहीत. एकनाथ शिंदेने सांगितलं का संजय दिना पाटला असं बोला म्हणून? कधी एकनाथजी शिंदेने कुणालाच असं सांगितलं नाही की पत्रकाराशी वाईट वागा. पण तुम्ही संजय दिना पाटलाच्या आडून एकनाथजी शिंदेवर वार करायला निघाले. तुम्हाला दुसरं काही सापडलं नाही. आणि तो पानसट विनोद त्यांचा आदित्य करतो. काय तर म्हणले आम्ही जिन्यावर जेवायला बसणार असं ते हा म्हणला आमचं जितेंद्र आव्हाड. त्याने एक पानसट विनोद मारला, जीना इसी का नाम है. आदित्य ठाकरे राजसाहेबापाशी जाऊन बसा आणि कसा विनोद करायचा असतो हे शिका त्यांच्याकडून. असे पानसट विनोद कर ना का, हे सगळं तुम्हाला चालतं. आणि तुम्ही आम्ही म्हणा ना की संजय दिना पाटलाच्या त्या कृतीचं कुणी समर्थन करणार नाही. पण त्यासाठी सगळ्या पक्षाला, सगळ्या नेतृत्वाला का तुम्ही जबाबदार धरतात? हे तुमचं प्रॉडक्ट आहे. हे तुम्ही मार्केटमध्ये आणलं आहे. हे मार्केटमधून आउट ऑफ मार्केट झालं होतं. तुमची गरज होती. तुम्हाला मुंबईत त्याच्यासारखं कोणी दादा माणूस सापडला नाही म्हणून त्याला बोलून तिकीट दिलं. तुम्हाला मनसेच्या अमिषा माजगावकरला तिकीट द्यायचं नव्हतं म्हणून संजय पाटलाच्या मुलीला तिकीट दिलं. राज ठाकरेचा केसानी गळा तुम्ही कापला. अमिषा माजगावकरला मी ओळखतो. ते अगोदर नगरसेवक राहिल्यात, फार चांगलं काम करतात. ते मुंबई बँकेवर सुद्धा आहेत. पण संजय दिना पाटलाच्या काठीनं तुम्ही मनसेत मारायचं ठरवलं. हे तर तुमचं राजकारण आहे. आणि तुम्ही अशा पद्धतीनं हे करताय, आरोप करताय. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. अहो, ज्या मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि पुढे हिंदुत्वासाठी म्हणून ज्या पक्षाचा एका साप्ताहिकामधून जन्म झाला, मार्मिक साप्ताहिकामधून शिवसेनेचा जन्म झाला, त्या पक्षाला संपवण्याचं काम एक पत्रकार, एक संपादक आणि एक दैनिक वर्तमानपत्राचा संपादक म्हणून संजय राऊतनं केलंय. हे पत्रकार म्हणून त्यांनी पाप केलंय. याचं प्रायश्चित्त तुम्ही संजय राऊतला घ्यायला लावणार आहेत का नाही? पत्रकाराशी वागताना सगळ्यांनी संयमितपणे वागलं पाहिजे. तसंच पत्रकारांनी सुद्धा संयमित प्रश्न विचारले पाहिजेत. दोन्ही बाजूने झालं पाहिजे. पण संजय दिना पाटलाच्या या वक्तव्याचं समर्थन कुणी करत नाही. संजय दिना पाटील, तुम्ही दीन व्हा, दानव होऊ नका. धन्यवाद.